वाशिम जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे। निवडणूक व्यवस्थापनामध्ये माहीर असलेले नेते राजू पाटील राजे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पाटील यांनी चांगली कामगिरी केली आणि जिल्ह्यामध्ये 2 आमदार निवडून आणले होते। पाटील यांचा जिल्हाभरामध्ये असलेला दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळं यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते कैलास गोरंट्याल यांनी नाव न घेता अर्जुन खोतकरांवर टीका केली आहे। झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड देण्याचं श्रेय आमचंच आहे। पीआर कार्डमुळे लोकांना त्यांचा मालकी हक्क मिळेल असं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं। सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। कर्जमाफीच्या वेळेला आर्थिक शिस्तीचे धडे देतात आणि राज्यभरात जमिनीचे घोटाळे करतात असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केले। पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधरसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर केला। चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांचं नाव घोषित केलं। शरद लाड हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र आहेत। त्यांनी गेल्याच महिन्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। हिम्मत असेल तर कारवाई करा, फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका असं वक्तव्य अंजली दवानिया यांनी केलंय। महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी भाजपने राहुल ढिकले यांच्यावर सोपवली आहे। राहुल ढिकले नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत। अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलणं टाळलं। पत्रकार प्रश्न विचारण्या अगोदरच अजित पवार निघून गेले। पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण गाजत असताना अजित पवारांच्या या भूमिकेमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। वंदे मातरम न म्हणणाऱ्या उर्दू शाळांवर कारवाई करा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे। वंदे मातरम हे फक्त गीत नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र होता असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं। पार्थ पवारांवरील आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे, योग्य ते चौकशीचे आदेश दिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। याशिवाय अजित पवार अशा कोणत्याही प्रकाराला पाठीशी घालणार नाही। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी या मताचे आम्ही आहोत असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले। पार्थ पवार यांनी पुण्यामधल्या कोरेगाव पार्क परिसरामधील 1800 कोटी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। या व्यवहारामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटींमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यासाठी मुद्रांक शुल्क भरलं फक्त 500 रुपये असा आरोप अंबादास दानवेंनी केला। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय एका माजी नगरसेवकाने भाजपच्या आमदाराला मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप अंबादास दानवे यांनी केला। यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दानवेंकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावं असं आवाहन महाजनांनी केलं। बुलढाण्यामध्ये पदाधिकारी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला। यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं। त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून अजूनही शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसते। एकनाथ शिंदे यांच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर जनतेची कामं झाल्याचं सुद्धा खोतकरांनी आपल्या भाषणात म्हटलं। मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विदर्भाचे आहेत, पण त्यांचं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय।
बांगलादेश सरकारनं संत्र्यावर आयात शुल्क वाढवल्यामुळे विदर्भातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय। त्यामुळे सरकारनं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी बच्चू कडूंनी केली। अंबरनाथमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। 2 डिसेंबरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची कार्यक्रमामध्ये गर्दी दिसली। निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत, तर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवारांची नावं आली आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही निम्म्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी करण्यात आलेली नाही। 2,40,00,000 महिला लाभार्थ्यांपैकी फक्त 80 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 18 नोव्हेंबरच्या अगोदर ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान आहे। विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांना केवायसी करण्यामध्ये अडचणी येत आहेत, त्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केलाय। भारतीय वंशाचा महापौर झाला म्हणून आनंद, की ख्रिश्चन बहुल पण निधर्मी असलेल्या शहरामध्ये मुस्लिम महापौर कसा झाला म्हणून आश्चर्य, की सगळ्या परप्रांतीयांनी एकत्र येऊन स्वतःचा महापौर निवडून आणला म्हणून चिंता व्यक्त करावी, असे प्रश्न संदीप देशपांडेंनी उपस्थित केले। भंडारा जिल्ह्यामधल्या तुमसर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ निर्माण झालाय। हजारो मतदारांचं मतदार दुसऱ्या प्रभागात तर काहींचं नाव डबल आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय। त्यामुळे ज्या प्रभागामध्ये वास्तव्यास आहात तिथे मतदारांना दुसऱ्या प्रभागामध्ये मतदान करावं लागणार आहे, तर निवडणुका घेण्याअगोदर निवडणूक विभागानं मतदार यादी दुरुस्त करायला हवी होती असा आरोप माजी आमदार अनिल बावनकर यांनी केलाय।